महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. विट्स हॉटेल खरेदीवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना शिरसाटांचं खुलं आव्हान. टेंडर प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडायला सांगतो. आव्हान देणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं. शिरसाटांचं ओपन चॅलेंज. लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणं चूक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. तर प्रायश्चित्त म्हणून अजितदादांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. भरत गोगावले यांची मिमिक्री केली. आता तुमची उलटी गिनती सुरू हो जाएगी. पुढच्या निवडणुकीमध्ये रुमाल डोक्यावर घ्यायला लावला नाही तर नाव सांगणार नाही, महेंद्र थोरवेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा. भिवंडीतील पडघा इथं एटीएसची मोठी कारवाई. 22 जणांच्या टीमकडून पडघ्यामध्ये दहशतवाद प्रकरणात छापा. कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या संपर्कात होती. तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्याच्या शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ऑपरेशन सिंदूर नंतर बॉलिवूड कलाकारांच्या भूमिकेविषयी व्हिडिओ केला होता अपलोड. व्हिडिओत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. ISI कडून भारतीय नंबरचा वापर करून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. अटकेतील आरोपी हसीननं अनेक भारतीय नंबर पुरवल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला. रशियातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची माहिती. रशियाच्या 40 फायटर जेट्सचं युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान. रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्धासारखं युद्ध झाल्याचा युक्रेनच्या माध्यमांचा दावा. रशियाच्या 2 महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केल्यानं रशियाचं धोकादायक बॉम्बर्स नष्ट. मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता आता प्रदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य. सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. 30 ते 40 फूट पाण्याचे फवारे. पैठणमध्ये ही पाईपलाईन फुटल्याने पाणीच पाणी. लाखो लिटर पाण्याची नासाडी.